बजेटचा महिना सरलेला आहे, पण आमच्या राजाला मात्र आत्ता जाग आलेली आहे. तर आमचा राजा आपलं बजेट सादर करणार आहे आज जनतेच्या समोर. बघूयात सर्वसामान्य माणसाला काय मिळतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशी आणि विजय कदम. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार. होय होय, बस झालं कसलं राजकुमार. येऊन जाऊन प्रधान आम्ही दरबारात पहिल्यांदा आम्हीच यायचं, राजाचा पत्त्याच नाही. बर नाहीतरी येऊन राजा ह्या दरबारात दिवे लावणार होतोय. आता 20 वर्ष झाली संसाराला, अजून तिथं दिवा नाही पेटवला त्यांनी, तर हिथं काय पेटी होतोय. आणि आता पुतण्याला घेतले दत्तक आणि टिंग्या चालवते राज्यकारभार. बेअक्कल, बेमरवत, बेजुरे चार दुने आठ. अरे काय लाजा बिजा वाटतात का नाही तुम्हाला? राजाने कसं तिच्या समोर हुजऱ्या परधानजी सेनापती गळे शेपट्यावर करून नाचत असतात. काय तर म्हणे बहारो की राणी, मलायकी की शेरावत. एक नंबर राणीबाद झालीत सगळे लोक. महाराजांचा विजय असो त्रिवार विजय असो. एवढं वाकू नका. हे विजय असो असं काय पराक्रम गाजवून आलोय मी. निवडणुका 2014 मध्ये आहेत. मध्यवर्ती निवडणुका होण्याचा चान्स नाही. खरा विरोधी पक्ष कोणता हे ठरवण्यामध्ये विरोधी पक्ष कन्फ्यूज आहे. आणि घराच्या फ्रंट मध्ये सुद्धा काही काम केलेलं नाही. मग विजय असो असं का म्हणलं तुम्ही? नाही महाराज, कसं आहे, राजा किती बी नालायक असला तरी विजय असो असं म्हणून मुजऱ्या करण्याची पद्धतच आहे. लाज वाटायला पाहिजे. इतकी वर्ष झाली काही व्हेरिएशन आणलं का नाही तुम्ही? शाबास. आता इतकी वर्ष सलग तुम्ही राज्यकारभार करताय, पण व्हेरिएशन म्हणून जनतेच्या सुखाचा कावा विचार केलाय? हे खरंय. पण आपला एवढा जर आग्रहच असेल तर व्हेरिएशन साठी वेगळी ललकारी देतो, तिचा स्वीकार व्हावा. महाराजांची त्रिवार वाट लागू. तुम्हाला काय गटर आहे तुझं? कोणी निवड केली तुझी? अहो राणी साहेबांनी 1 तास माझा पर्सनल इंटरव्ह्यू घेतल्या आणि मला म्हणाल्या, यंग बॉय, मला तुझा परफॉर्मन्स आवडलेला आहे, तेव्हा आजपासून तू माझा राजकारणातला सहकारी प्रधान. हेच मी म्हणलं, राणी साहेबांना चांगली माणसं ओळखता येत नाहीत असं त्या बी बोलत्या. मला माणसं कशी चांगली मिळालीच नाही. हे खरंय. योग्य वेळी जर चांगला पुरुष भेटला असता तर अशी पाळी झाली नसती. हे मी खरंय. काय म्हणलं माझ्याबद्दल बोलली ती? अहो महाराज, कशाला वाईट वाटून घेता? जनतेला आणि बाईला असं वाटते की आपली निवड नेहमीच चुकलेली असते. तरी पण प्रजा पुन्हा निवडून देते आणि बायको वडाला फेऱ्या घालते. खरंय तुमचं. अर्पण झालं. तुम्ही बोलला तर त्याच्यावरून आठवलं. काय? अहो प्रजेविषयी वर्षानुवर्ष मी काय बोललोच नाही. आता बरं झालं तुम्ही विषय काढला. काय म्हणते प्रजेचे हाल हवाल काय म्हणते आपल्या राज्यातली? हालच हालेत आणि हवाला द्यायला कुणी तयार नाही. या वर्षीचा अर्थसंकल्प मांडतोय मी. आणि चांगला दणदणीत. किती आकडा विचारा? किती? 84,000 लाख अब्ज रुपये आणि वर 23 पैसे. म्हणलं पैसे कमी पडता का म्हणे राज्यामध्ये? बरोबर. मला सांगतो, लोकांनी बजेट ऐकलं आनंद होणार. डाल डाल पर सोने की चिडिया, भात भात पर चांदी का चमचा. पर एक तुम्हाला ह्यातलं इंगित सांगू का? अहो अर्थसंकल्पाच्या दिवशी बर का जनतेत अजिबात उत्साह नसतो. खुशीत गाजर कोण खायचं? तर मंत्रिमंडळ, की आपल्या खात्याला किती खाता येईल. बरं, यावेळी मी प्रिकॉशन घेतलेली आहे. काय? मी महिलांकडे जास्त लक्ष देणार आहे. बाय द वे, राज्यामध्ये महिलांचं काय स्टेटस आहे? अहो काय नाही, सध्या बाई वेळेवर राजूरच फिरू शकत नाही. काय सांगताय? गँग रेप होत आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे जे रेप करणारे आरोपी आहेत ना, ते अल्पवयीन असल्यामुळं 4-5 महिन्यात सुटून जात आहेत. हो, अल्पवयीन? हो. मला एक प्रश्न विचारायचा. काय? बाईला बघितल्यावर रेप करावासा वाटणारा माणूस अल्पवयीन कसं काय असू शकतो? झालं का?
म्हणजे राजाला अक्कल आहे, पण ह्या राज्याच्या कायद्याला अक्कल नाही ना. हा पण मला काळजी आहे ना बायकांची. बायकांना पुढे आणणार. हा बघा बजेट सॉलिड लावलेलं बर. आहे 47,000 कोटी आणि वर 67 पैसे. पैशाला कमी पडता कामा नये. खरंय. कळलं. हा. उद्याच्या उद्या हा. एक रकमी चेक हा. राणीच्या अकाउंटला जमा करा. राणीच्या अकाउंट. राणी म्हणजे परजा नाही का. हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? ती एक महिला आहे. हा, खरं की. म्हणजे महिलांची काळजी झाली. प्रश्न मिटला. चला पुढचा प्रश्न काय सांगा मला अहो राज्याचा. पुढचं म्हणजे मला सांगा, अहो राज्यातले शेतकरी हो, काय शेतकऱ्यांचं म्हणजे आतापर्यंत बरं का विदर्भातले शेतकरी आत्महत्या करत होते. आता मराठवाड्यातले शेतकरी पण आत्महत्या करायला लागलेत. कशी काय जगतात माणसं मला काय कळलं ना. प्यायला पाणी नाही. हो. खायला भाकर हो नाही. ना. बैलांना चारा नाही. हो ना. गुरांना पाणी नाही. हो ना. काय करतं काय सरकार तुमचं मला काय कळलं. सरकारी असंच विचार अरे. मग अरे मध्ये मग आठवण करत जाणार मला. मग? शेतकऱ्यांसाठी सुद्धा पॅकेज काढलेलं आहे होय. मी. सॉलिड हा. दणदणीत. होय का? तुम्हाला सांगतो जवळजवळ 44 लाख कोटी हा आणि वर 23 पैसे. पैशाला कमी पडतं का. खरंय. तुम्ही एक काम करा. काय? हा समजा चेक हा राणी महाराजांच्या 8 भावांच्या नावावर समसमान टाकू द्या. राणी साहेबांच्या भावांना मदत करायची मग? आपण. काय? अहो, त्यांना मदत म्हणजे काय ते पर्जन आहे का. हा. हा. आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी आहेत. हा. समदे शेतकरी आहेत. हा. तुम्हाला खरं सांगतो बरं झालं आपण राजकारणात आलो. होय. पूर्वी शेतकरी होतो ना. हा. अहो, आत्महत्या करायला नाही मला असता. राजकारणात आलो चांदी चांदी झाली बघा. खरंय, खरंय, खरंय. पण आता म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न मिटला. मिटलाय. पुढे काय प्रश्न का. अहो सिंचन असा, सिंचन. अहो पियाला पाणी मिळत नाही, लोक गाव सोडायला लागली तो. तुम्हाला खरं सांगू काय? या सरकारला आग लावून टाकली बाय आग. द्या काडेपीठ आहे का? अरे आम्ही सरकार नाही नसतं का. का आता? तुला सांगतो सिंचनवर मी लय विचार केला. होय. 3 रात्री झोपलो नाही. काय म्हणतो? हो बरोबर आम्ही परदेश दौरे करतो. हा आमच्या राणीन रातच्याला शिडी बघितली. हो तुम्ही नसताना हो मी नसताना रातच्याला शिडी बघितली. त्यांना ह्यो बी छंद आहे का? अहो, ह्यो म्हणजे ब्रह्मचारी पिक्चरची शिडी बघितली. हा, मग ठीक आहे. हो. काय कोणाच ठाव काय? सकाळ बसून आपलं मला धबधबा हवा मला धबधबा हवा. आता धबधबा कुठला आणलो ऐन टायमाला. हो, खरं की. आता तुम्ही मला सांगा डोंगरावरचा धबधबा हा. आमच्या राणी साहेबांच्या बेडरूम मध्ये वळवायचा. हा. आता एवढं बजेट पाहिजेच की. पाहिजे. आहे का ना. तेव्हा हे बजेट तिकडे ट्रान्सफर करून टाका. सिंचनाचा प्रश्न मिटला. पुढे बोला. नाही पण एक आहे बरं का, काय? म्हणजे तुमचा राज्यातला दबदबा हो. आणि राणीच्या महालातला तो धबधबा. आता धबधब्याच्या खाली बरं का हा. राणी सरकार, हा. पाणी में जले मेरा गोरा बदन, पाणी में जले मेरा गोरा बदन, पाणी. राणी काय सार्वजनिक वाटले काय तुला. तेव्हा आता आपला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. Correct. तेव्हा आपल्याला असं म्हणायला हरकत नाही का राज्याच्या विकासाची नवीन दिशा दाखवणारा अर्थसंकल्प आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मला एक प्रश्न पडला. हो काय? एवढं सगळं खर्च करतो राज्य आम्ही तर लोक बॉम्ब बोलतात विकास कुठे विकास कुठे. काय उत्तर द्यायचं त्यांना. काय करा बरं का महाराज, तुम्ही ह्यो भ्रष्टाचार करणारा पैसा हो. बरोबर हो. आणि लोकोपयोगी योजनांवरती खर्च करणारा पैसा, हा. अशा 2 वेगळ्या तरतुदी करा म्हणजे प्रश्न सुटेल. आई, खरं की? अहो खाबुगिरीच्या पैशातनं उरलेल्या पैशाचा अर्थसंकल्प जो जाहीर करेल ना तोच तर खरं देशाचा विकास करेल. म्हणजे कसं आहे माहितीये का की आता जनतेचा पाळणं ना नुसता सजवण्यात काय अर्थ आहे. अहो कृतीशील आराखडा पाहिजे तरच ह्यो विकासाचा पाळणा आहे ना हलल आणि जनतेचं बाळ जे ना त्याला बाळसं धरल. अरे काय पर्सेंट काय डोसकं दिले द्यावं तुम्हाला. मला सांगा तुम्हाला एवढी अक्कल आहे द्यायला राजाला अक्कल नाही. मी तर म्हणतो तोंडाला डांबर फासा आणि चपलं मारत मारत गाडवर धिंड गाडा त्याची. चला कुठं तिकडे गाडव पण आहे डांबर पण चप्पल आहे पण. चला सर तुम्हा दोघांचंही अतिशय मनापासून फुबाई फुचे या मंचावरती खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवतो आणि स्वप्नीलजींकडे जातो. हे दोघे मंचावर असताना मी इथनं बोलणं योग्य नाही. हो मोहन काका, विजय सर, इतके तुमचे आभार मानावेसे वाटतात की तुम्ही इतक्या उत्तम उत्तम कलाकृती इतकी अनेक वर्ष वेगवेगळ्या रूपातनं आमच्यासाठी सादर केल्यात करताय. आणि ईश्वरचरणी इतकीच प्रार्थना आहे की तुमच्या दोघांचं असंच उत्तम उत्तम काम
वेगवेगळ्या मंचांवरनं प्लॅटफॉर्मवरनं आम्हाला बघत राहायला मिळावं. हो अश्विनीजी. एवढे मोठे 2 दिग्गज तिकडे उभे असताना मी काहीच बोलू नये आणि मी फक्त तुमचं स्वागत करावं मी घरनं आणलेल्या लाडूंनी. वा, वा. अश्विनीजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. मोहन सर, आय हॅव टू टेल यू दिस की तुम्ही पॉझिटिव्ह कामं खूप केलीत, पण तुम्ही जेव्हा जेव्हा निगेटिव्ह कामं केलेत, तुम्ही आता परफॉर्म करताना ते सगळी कामं डोळ्यासमोर येत होती आणि मला असं वाटलं की तुम्ही खूप क्यूट आहात. यू व्हेरी क्यूट टू बी दॅट नेगेटिव्ह. वा. सो थँक्यू. इट्स सच अ प्लेजर. तुम्हाला मी इथे लाईव्ह बघितलं तुम्हाला दोघांना. इट्स माय प्लेजर सर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. ओहो. तर तुम्ही गेस्ट आधार कार्ड जोडी आहात. खरं तर गेस्ट जे असतात त्यांना गुण देण्यात येत नाहीत, आतापर्यंत असं झालं नव्हतं. पण आज आपण गुण बघणार आहोत, पण ते तुमच्या परफॉर्मन्सचं मूल्यमापन करणारे नसणार आहेत. अर्थात. ते डोनेशन असणार आहे तुमच्याकडून यातल्या एका फॅमिलीसाठी, अतरंगी फॅमिली जी स्वप्नील सरांची आहे. तर मी स्वप्नीलजींना विनंती करतो की डोनेशन म्हणून यांनी किती गुण कमावले तुमच्या फॅमिलीसाठी. 9 गुण. वा. आणि अश्विनीजी मम म्हणजे 9 गुण, 18 गुण झालेत. पण नियम असा आहे की त्याची दुप्पट होणार आहे, कारण ही गेस्ट आधार कार्ड जोडी आहे. म्हणजे 36 गुण मिळत आहेत स्वप्नीलजींच्या टीमला तुमच्यातर्फे. वा 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 वा. तर आपण दोघे आलात, पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो प्लीज आमच्यासोबत तुम्ही बसा. जोरदार टाळ्या.